नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी पांघरूण कथेचा पुढील भाग, म्हणजेच पांघरूण भाग 10. कथा ऐकायला उत्सुक आहात ना? चला तर मग कथेला लगेचच सुरुवात करूया. तो काही क्षण तिचा तो गोड मधाल स्पर्श अनुभवत होता. आयुष्य इथेच थांबून राहावे असंच काहीसं वाटत होतं. ती येऊन शांत झोपी गेली होती, मात्र त्याची झोप उडाली होती. सकाळ झाली होती. ती आपल्या कामात व्यस्त होती. आज तो जाणार म्हणून तिचं मन थोडं दुःखी कष्टी झालं होतं. त्याच्याजवळ त्याचं असं काहीच सामान नव्हतं. त्यामुळे जायची वेळ होईपर्यंत तो पाड्यावरच्या एक माणसांना भेटत होता. ह्या 3 महिन्यात सगळ्यांनीच त्याला खूप जीव लावला होता. पैशाने जरूर गरीब होते, परंतु मनाने ते सगळे श्रीमंत होते. त्यांच्या मनाच्या श्रीमंतीचे प्रदर्शन त्याला वेळोवेळी मिळाले होते. साधारण 9ची वेळ झाली होती. समोरच्या मैदानात एक हेलिकॉप्टर घिरट्या घालत होते. सकाळपासून एकदाही गौरी मेजर शिवच्या समोर आली नव्हती. त्यामुळे देशसेवेसाठी निघालेला तो जरी असला तरी मनातून थोडं खट्टू होते. सगळे पाड्यावरचे लोक त्याला निरोप द्यायला आले होते. गौरी मात्र आपल्या मनाला समजूत घालत होती. स्वतःच्या डोळ्यांतील आसवांना थांबवण्याचे काम करत होती. परंतु मनातल्या भावना अनावर होत होत्या आणि अश्रू डोळ्यांतून गालावर घरंगळत होते. मनात विचारांची गर्दी होती. जीवनाचा खडतर प्रवास चालताना खूप साऱ्या वाटा मळाव्या लागतात. त्या वाटा चालताना आगळ्या वेगळ्या विश्वात आपण चालत आहोत असं वाटतं असतं. मार्गस्थ होता होता अनेक स्वभावाचे लोक भेटतात आणि मग त्यांच्यासोबत प्रवास चालू राहतो. काही वेळा आचार विचार जुळतात, काही वेळा नाही जुळत. सुखदुःख वाट्याला येतात, तरीही वाट चालूच राहते. काही वेळा जबाबदारी, कर्तव्य, प्रेम या साऱ्यांना सोबत घेऊन नाही चालता येत, तेव्हा कोणा एकालाच घेऊन चालता येतं. तसंच आता मेजर साहेबांना कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. देशसेवा हे त्यांचं कर्तव्य आहे. आता त्यांना तेच निभवावं लागेल. कर्तव्य की प्रेम? प्रेम यांचं उत्तर असेल कर्तव्य. मनातल्या संवेदनांनी कौल दिला होता. त्यामुळेच तिने आपले अश्रू पुसले आणि ती धावतच मैदानाच्या दिशेने गेली. समोर मेजर शिव चढण्याच्या तयारीत होते, परंतु त्यांची नजर भिरभिरत होती. आता मात्र जाताना त्यांना तिचा हसरा चेहरा पाहायचा होता. पुन्हा भेट कधी होईल याची खात्री नव्हती. गौरीने आपला चेहरा पुन्हा एकदा हातातल्या दुपट्ट्याने पुसला आणि रात्री त्याच्याबरोबर घालवलेले ते मनमोहक क्षण आठवले. आपोआप तिच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद उमळला. त्याच्या भिरभिरत्या नजरेने एकदाचा तिचा चेहरा हेरला आणि काही क्षण तो तिला पाहतच राहिला. तीही धावतच गेली. त्याची नजर पाहून तिने एकदा हसून नजरेनेच काय म्हणून विचारले. तो मात्र तिच्या पैंजणांचा होणारा रुंजून मंजूळ नाद आणि बांगड्यांची किणकिण आपल्या कानात आणि मनात साठवत होता. एकदाचा एकमेकांना भरल्या डोळ्यांनी पाहून त्याने आपले पाऊल हेलिकॉप्टरमध्ये ठेवले आणि काही क्षणात उंच आकाशात हेलिकॉप्टर झेपावले. ती कितीतरी वेळ त्या हेलिकॉप्टरकडे पाहत होती. दोघांची ताटातूट झाली होती, परंतु पुन्हा नव्याने भेट होईल आणि विरहात झुरणारी 2 मने नक्की एक होतील हीच आशा मनात पल्लवीत ठेवावी लागणार होती. तिने पुन्हा आपल्या पैंजणांचा
होणारा नाद अन बांगड्यांची किणकिण ऐकली अन ती आनंदून गेली. गौरीच्या कानात पुन्हा तोच मैदानांचा नाद घुमला अन भूतकाळाच्या सुखद प्रवाहात वाहत चाललेली ती भानावर आली. ती उठून बसली. चेहऱ्यावर एक हात फिरवला. उठवत नव्हतं, तरी समोर शिवचा चेहरा आठवून लगेच उठली. पायातली जखम भळभळत होती, तरीही ती तो पाय ओढतच तल्यावर गेली. स्वतःचा चेहरा तल्यात पाहून तिला भरून आली. अचानक मनात भावनांचं वादळ निर्माण झालं. त्या वादळात आपलं अस्तित्व तिला विरताना दिसत होतं. खरं तर तिला ते नको हवं होतं, परंतु मन साथ घालत होतं अन ती पुन्हा विचारांच्या भोवऱ्यात सापडली. गौरी, तुला मेजर शिवने कदाचित ओळखलं असावं. किती प्रेम करायचे ना ते ह्या मनावर, गौरीवर. परंतु आता नाही. गौरी त्यांच्या लायक ना आहे. ना हे मन, ना हे शरीर पवित्र आहे. मग त्यांच्यासमोर जाण्याला अर्थच काय आहे? त्यांना जेवढं ओळखते त्यानुसार ते शोधायला नक्कीच येणार. मला आत्ता माझा बोजा बिस्तारा बांधून इथून कुठेतरी लांब जावं लागेल. पण कुठे? रस्ताच कुठे दिसत नाही आहे. इकडे आर तिकडे विहीर हीच परिस्थिती झाली आहे. इथे राहिली तर मेजर शिव नक्कीच येणार आणि पुढे गेले तर कुठलाच थांगपत्ता नाही आहे. तरीही निग्रह काहीतरी घ्यायला हवा आहे, कारण त्याशिवाय काहीच होणार नाही. आता निग्रह पक्का झाला. उद्याचा दिवस उजाडला की निघायचं. वाट दिसेल तिकडे कदाचित नवा मार्ग, नवी ओळख घालून देईल. कदाचित या अस्तित्वाला नवा अर्थ लाभेल. तिचा निग्रह झाला होता. तिने स्वतःच्या मनातील द्वंद्व थांबवलं, ओघळणाऱ्या अश्रूंना थांबवलं. ती तशीच माघारी फिरली. आपल्या लहानशा घरात शिरल्या शिरल्या तिने आपलं सामान एका बोचक्यात बांधले अन ते बोचके एका पोतडीत पिशवीत भरले. एका कोपऱ्यात ठेवलेला झोळणा बटवा काढला अन ती त्यात ठेवलेली आपली बचत मोजू लागली. मळकट, नरम, दुमड पडलेल्या त्या सगळ्या नोटा होत्या. सगळ्या नोटा तिने 3 ते 4 वेळा मोजल्या. कितीदा मापल्या, मोजल्या नोटा, तरी बी फक्त 2000 रुपयेच होत आहेत. वेगळा मार्ग शोधत त्या उपयोगी येतील. पण मग नंतर जर काम नाही मिळाले तर? नाही, आपण इकडे थांबायचंच नाही. आपण सरळ मार्ग आपल्या पाड्याचा धरायचा. बापूंना समज खरं खरं सांगायचं. ते आपल्याला कुशीत घेतील अन समज ठीक होईल. जेव्हा केव्हा मेजर शिव येतील तेव्हा बापूंना आधीच सांगून ठेवीन. आता फक्त मला त्यांच्यापासून लांब राहायचं आहे. मला माहीत आहे माझे बापू मला नक्की साथ देतील, माझी बाजू सांभाळून घेतील. त्यांना मी कवाच जड होणार नाही. हा, पण आता मात्र आपण आराम करायचा. म्हणजे सगळ्या जखमा थोड्या दुखायच्या कमी येतील. थोडं बरंही वाटेल. ती एकटीच बडबडत होती. बडबडत तिने आपलं शरीर जमिनीवर झोकून दिलं. आज तिची भूक तहान सगळी शमली होती. डोळ्यांची भूक, मनाची भूक आज संपली होती. डोळे अन मन मेजर शिवला पाहून तृप्त झाले होते. मनात फुलणारा आनंद पोटात भूक आहे हे जाणून देत नव्हता. समोर गणेशला पाहून तो थोडा आनंदून गेला होता. शिव, काय झालं? असं अचानक यायला? आईसाहेब, काका, काकी रागावले आहेत तुझ्यावर, माहीत आहे तुला? गणेश म्हणाला. गणेश
इतके कसे रे हे लोक हैवान आहेत. एका अबला नारीवर हात उचलताना यांना काही वाटत का नाही. मी किती फुडारलेला आपला समाज आहे असं मानत होतो, पण शी 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 आपला समाज फक्त आणि फक्त पैशांच्या श्रीमंतीने पुढे गेला आहे. त्याकडे ना चांगले आचार आहेत ना विचार. कितीही पुढे गेले ना तरी उच्च आणि खालच्या ह्या समाजाच्या दोन बाजू राहतील असं वाटायला लागलं आहे. कधीतरी ह्या समाजाला सुधारणा करावी लागेल. सगळे समान आहेत, सगळ्यांना समतेचा अधिकार आहे हे त्यांना मानावेच लागेल. तो भाऊक होत म्हणाला. शिव, काय झालंय? तू इतका भाऊक कधीपासून झालास? अरे, छातीत गोळ्या लागतील म्हणून तू कधी घाबरून बसला नाहीस, किंवा समोर एखादा मृत्यू होतोय तरीही तू थरथरला नाहीस, आणि आज अचानक अगदी भाऊक का झालास? गणेश म्हणाला. म्हणजे तू नव्हतास त्यावेळेस? काहीतरी झालं ना इथे. मला फक्त एवढंच कळलं की एक कार्यक्रमात विघ्न निर्माण करत होती स्त्री, तिला सगळ्यांनी मारलं. आजच ती मेली असती, परंतु शिवमुळे वाचली. गणेश बोलला. गण्या, मी तुला म्हटलं होतं ना की मी एका मुलीवर जीवापाड प्रेम करतो. तिच्याशिवाय मी अपूर्ण आहे. जिच्याशिवाय माझ्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही आहे. मला वाटतं ती आज मुकाट्याने मार खाणारी आणि माझी गौरी यांच्यात काहीतरी साम्य आहे. म्हणजे ती तीच आहे. तिने मला त्यावेळी जीवदान दिले. हे आयुष्य फक्त तिच्यासाठी आहे. आता तिला माझी गरज आहे, तर मला तिच्यासोबत असायला हवं ना. शिव डोळ्यात आसू आणत म्हणाला. शिव, काही ते स्पष्ट सांग. मला काहीच कळलं नाही. गण्या म्हणाला. गण्या, माझी गौरी आणि आज मुकाट्याने मार सहन करणारी एकच आहे. म्हणजे ती गौरीच आहे. माझं मन मला सांगतंय, मी तिच्या स्पर्शाला आणि तिच्या बोळक्या डोळ्यांना कधीच विसरू शकत नाही. माझी गौरी प्रचंड यातना सहन करत आहे. मी तिला वचन दिलं आहे, श्वासांच्या अखेरच्या क्षणापर्यंत तिला साथ देईन. आता मात्र बोलताना त्याच्या डोळ्यांतील चकार अश्रू गालावर घरंगळत होते. शिव, तुझे हे डोळेच सांगत आहेत. तुझा जीव फक्त आणि फक्त तिच्यात अडकला आहे. जर ती मुलगी आणि तुझी गौरी जर एक असेल तर? आईसाहेब, त्या मुलीला स्वीकारणं शक्य नाही आहे, कारण ती आदिवासी समाजातील आहे. तिला आधीच गावात संग्राम जगतापने बदनाम केला आहे. त्यात गावातले लोक तिला काय काय आणि काय काय बोलतात. परंतु तू एक गोष्ट लक्षात ठेव, जर ती तुझी खरंच गौरी असेल तर तुझं प्रेम तुला मिळवून द्यायला आणि जातीवादाचे बंधने तोडताना हा तुझा जिवलग मित्र तुझ्यासोबत नेहमी असेल. गणेशही आता भाऊक होत बोलत होता. गण्या, आता आपल्याला जायला हवं. तिला मदतीची गरज आहे. तिला वेदना झाल्या आहेत, परंतु कळा माझ्या काळजाला येत आहेत. उगाच जीव धडधडत आहे. शिव म्हणाला. शिव, आता सांज झाली आहे. थोड्याच वेळात रात्रही होईल. गावात सगळ्यांची लगबग चालू असेल. त्यामुळे आता निघणे म्हणजे तुझ्या पाठीवर काका अजून 4 माणसे पाठवतील. आपण उद्या पहाटे जाऊ. तेव्हा संपूर्ण गाव झोपेत असेल. पुढे काय करायचं ते पुढे ठरव. गणेश म्हणाला. शिवने थोडा वेळ विचार केला. त्याला त्याचे म्हणणे पटले.
होते त्याला इतकं नक्की ठाऊक होतं त्याची गौरी वाघीण आहे. त्यामुळे कोणत्याही अन कितीही जखमा ती हसत हसत सहन करू शकत होती. तरीही तो मनोमन देवाचा धावा करत होता अन फक्त तिचं रक्षण कर हेच बोलत होता. आता मात्र आपल्या मनातील घालमेल अशीच थांबून अन चेहऱ्यावर हास्याचा खोटा मुखवटा धारण करून तो बाहेर आला. काकासाहेब, काकासाहेब. ती अवधसा फक्त आणि फक्त आपल्या शिवला पाहायला आली होती असं वाटत होते. तिचे डोळे फक्त आणि फक्त शिवला शोधत होते. एक माणूस शिवचे काका वसंत यांना सांगत होता. काय? त्या कुलटाची एवढी हिंमत? तिची नजर पाटलांच्या घरावर पडली. तिची छाया ह्या घरावर पडण्याआधी अन आपला भोला शिव तिच्या मागे जाण्याआधी तिला संपून टाका. दुपारीच पाहिलं ना किती भावूक झाला होता ते. सगळं काम दिवस उजडायच्या आधीच पूर्ण करा. कोणालाच भनक लागली नाही पाहिजे. वसंत काका डोळ्यात आग ओकत म्हणाले. बाहेर कालोगात कसला तरी आवाज येत होता. त्याच आवाजाने तिची झोप मोडली. ती उठली अन तिने मिनमिनत्या दिव्याला तेल टाकून उजळवले. तो दिवा घेऊन ती आपल्या घराच्या बाहेर पडली. समोर मात्र सगळे हातात दांडके घेऊन उभे होते. क्षणभर ती अंग हादरून गेली. परंतु आता आपला मृत्यू अटळ आहे हे मानून तिच्या हातातून तो दिवा खाली पडला. त्याचबरोबर त्यांचे दांडके तिच्या डोक्यावर, पायावर, पोटावर प्रहार करायला लागले अन ती जीवाच्या आकांताने ओरडू लागली. मला सोडा, मी तुमचं काय वाईट केलं आहे? मी इथून उद्याच जाणार आहे. ती ओरडत होती, परंतु तिच्या आकांतांच्या वेदना कोणाच्याच काळजाला भिडत नव्हत्या. शेवटी तिचा आवाज थंड झाला अन ती शांत झाली. तसा त्यांचा प्रहारही थांबला. थँक्यू. ह्या कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथा आवडत असल्यास शब्दनिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब करा.